नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 13व्या युनिट मधलं आपण शेवटचं म्हणजे चौथं सेशन इथं बघणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्या विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, जर क्वेश्चन महत्त्वाचे वाटत असतील, काही एक्झाम ओरिएंटेड मटेरियल वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 121 बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ स्वॉट? स्वॉटचं फुल फॉर्म विचारलेलं आहे आपल्याला की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि दुसरं काय असते? थ्रेट असते ना. ऑप्शन नंबर 2 टाइम नसते, टेक्नॉलॉजी, ट्रेनिंग हे याचा दूरदूर संबंध नाही. याचा ऑप्शन नंबर 2 थ्रेट असते. म्हणजे स्वॉट म्हणजे काय? स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. बघा आता नंतर क्वेश्चन नंबर 122 इथं काय झालं? डायरेक्टर झालं काय? चुकून नाही झालं की इन्व्हेंटर. इथं वाचताना काय करा की हे कट करतो मी, म्हणजे लक्षात येईल. इथं शब्द वाचताना इन्व्हेंटर असं लिहायचं. इन्व्हेंटर लिसा म्हणजे कळून जाईल ना तुम्हाला. ते चुकून प्रिंट मिस्टेक झाली. इन्व्हेंटर, इन्व्हेंटर असा शब्द वाचायचा. इन्व्हेंटर ऑफ द स्वॉट अनालिसिस कोण आहे? तर अल्बर्ट हम्फ्री. हे ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. अल्बर्ट हेम्फ्री. म्हणजे त्याचा प्रश्न जेव्हा वाचताना तुम्ही ते डायरेक्टर वाचू नका, ते चुकून प्रिंट मिस्टेक झाली. त्यामुळे वाचताना आपण काय वाचायचं आहे? त्याला इन्व्हेंटर ऑफ द स्वॉट अनालिसिस. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. अल्बर्ट हम्फ्री. अल्बर्ट हम्फ्री सोपं आहे नाव. लक्षात ठेवायला एवढं काही अवघड नाही. म्हणजे पण परंतु ते एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे की बाबा इन्व्हेंटर कोण आहे स्वॉट अनालिसिसचा. नाहीतर आपण स्वॉट अनालिसिसचं पूर्ण करणार आणि ते प्रश्न साधा येणार, आपल्याला ते टॅकल झाला पाहिजे. तर स्वॉट अनालिसिस एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर त्याचा इन्व्हेंटर जो आहे अल्बर्ट हम्फ्री हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 123 स्ट्रेंथ इन्व्हॉल्व इन स्वॉट कोणकोणते असतात? एक कॉमन असते आणि एक डिस्टिंक्टिव्ह स्ट्रेंथ असते. दोन्ही असतात. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 124 स्वॉट अनालिसिस इज द सिम्पल मेथड यूज टू स्टडी. कोणाकोणाच्या सिच्युएशनला पण स्वॉट अनालिसिस लागते, नुसतं माणसाचं स्वॉट अनालिसिस किंवा ऑर्गनायझेशनचं नाही. तर सिच्युएशन सुद्धा आहे. ए इथं कन्सिडर करा. बी कोणतं? ऑर्गनायझेशन. इथं बी कन्सिडर करा. ए बी. तिसरं सी प्रोजेक्ट हे सुद्धा असते. सी असं कन्सिडर करा. आणि डी म्हणजे काय? पर्सन आहे. डी म्हणजे पर्सन. हे चुकून झालं. म्हणजे स्वॉट अनालिसिस हे कुठं कुठे ऍप्लिकेबल आहे? तर सिच्युएशन ए बी नंबर आहे, ऑर्गनायझेशन सी नंबर आहे, प्रोजेक्ट आणि डी नंबर आहे पर्सन. तर ऑप्शन नंबर 4 सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. कुठं कुठं काही प्रिंट मिस्टेक असतील तर मी ते करेक्शन करतो. म्हणजे जे सांगत असतो थोडस केअरफुली लक्षात घ्यायचं आहे. जसं मी सांगितलं की 1 2 3 4 नाही तर ABCD आहे. पर्सोना नाही तिथं पर्सन आहे असं. क्वेश्चन नंबर 125 द फॅक्टर्स कंट्रोल बाय द ऑर्गनायझेशन इन स्वॉट अनालिसिस कॉल्ड ॲज. ऑर्गनायझेशन म्हणल्यावर काय? इंटरनल फॅक्टर्स म्हणतो ना आपण त्याला, जे ऑर्गनायझेशनच कंट्रोल करत असते. क्वेश्चन नंबर 126 द फॅक्टर्स दॅट ऑर्गनायझेशन कॅन नॉट बी डायरेक्टली कंट्रोल कॉल्ड ॲज, त्याला एक्सटर्नल फॅक्टर म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 127 बघा आता काय सांगितलं आपल्याला. 127 मध्ये इंटरनल फॅक्टर्स इन द स्वॉट अनालिसिस. इंटरनल फॅक्टर कोणकोणते असते? स्ट्रेंथ आणि विकनेस हे दोनच इंटरनल फॅक्टर असतील. थ्रेट हे एक्सटर्नल फॅक्टर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये थ्रेड्स हे इंटरनल फॅक्टर येत नाही, तो एक्सटर्नल फॅक्टर आहे. त्याच्यामुळे सी ऑप्शन वाला दूर दूर येण्याचा संबंध नाही. ए आणि बी म्हणजे इथं ए आहे आपला, हे बी आहे, इथं सी आहे. म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं? ए आणि बी. म्हणजे काय? स्ट्रेंथ आणि विकनेस. म्हणून हे बरोबर असेल, हे बरोबर असेल. तसं ऑप्शन आपला जर 2 नंबरचा ऑप्शन आहे ए आणि बी. नंतर बघू. बघा आता एक्सटर्नल फॅक्टर इन द स्वॉट अनालिसिस हे पण ए इथं कन्सिडर करा, इथं बी कन्सिडर करा आणि इथं सी कन्सिडर करा. म्हणजे काय? एक्सटर्नल फॅक्टर कोणतं? अपॉर्च्युनिटी आणि थ्रेड हे एक्सटर्नल असतात. ऑप्शन नंबर किती आहे? 3. ए आणि बी ट्रू आहे. म्हणून ऑप्शन नंबर त्याचं 128 किती असणार आहे? ऑप्शन नंबर 3. हे इथं 1 2 ते दिसतं ना, त्याला ए बी कन्सिडर करा, नाही तर उगाच काहीतरी कन्फ्युज व्हायचा प्रकार नको. क्वेश्चन नंबर 129 बघा आता इथं सुद्धा ए आणि बी असं कन्सिडर करायचं, ते चुकून प्रिंट मिस्टेक झाल्या. ए आणि बी. स्ट्रेंथ विकनेस आर द इंटरनल फॅक्टर इन द स्वॉट अनालिसिस. बरोबर आहे, कुठेही चुकीचं नाही, कारण की ते इंटरनल आहे ना. म्हणजे ते इंटरनल आहे म्हणजे काय की ऑर्गनायझेशनचं त्याच्यावर नियंत्रण आहे, म्हणून त्याला आपण इंटरनल फॅक्टर म्हटलं. थ्रेड्स अँड अपॉर्च्युनिटी आर द एक्सटर्नल फॅक्टर्स इन द स्वॉट अनालिसिस. बरोबर आहे, कारण की ते ऑर्गनायझेशनच्या नियंत्रणात नसते, म्हणून त्याला आपण एक्सटर्नल फॅक्टर म्हटलं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 130
बघा आता, गुड प्रोडक्ट्स क्वालिटी, गुड रिलेशनशिप विथ द कस्टमर, कन्व्हिनियंट लोकेशन, स्ट्रॉंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D म्हणतो आपण, स्किल वर्कफ्लो, वर्क फोर्स, इफिशियंट सप्लाय चेन आर द एक्झाम्पल ऑफ. हे सगळ्या स्ट्रेंथ आहेत ना एखाद्या ऑर्गनायझेशनच्या, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 130 एक ऑप्शन करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 131 बघा, लिमिटेड कॅपिटल, स्मॉल नंबर ऑफ एम्प्लॉईज, लिमिटेड मार्केटिंग, अनस्किल वर्कफोर्स आर द एक्झाम्पल ऑफ. हे सगळ्या त्या ऑर्गनायझेशनच्या विकनेस असतात, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर याचा 2 हे करेक्ट असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा आता. नंतरचा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 132, ग्रोईंग मार्केट डिमांड, ऑनलाईन सेलिंग, एक्सपांडिंग कस्टमर बेस आर एक्झाम्पल ऑफ. हे सगळ्या कशाच्या आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत ना, चांगल्या संधी आहेत या. म्हणजे जर आपलं ग्रोईंग मार्केट डिमांड वाढत असेल, ऑनलाईन सेलिंग वाढत असेल, एक्सपांडिंग कस्टमर बेस वाढत असेल, तर हे चांगल्यासाठी आहेत ना, हे आपल्या संधी असतात त्या ऑर्गनायझेशनसाठी. म्हणून ऑप्शन नंबर ते किती असणार आहे, 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे 132चं. नंतर घ्या ऑप्शन, क्वेश्चन नंबर 133, न्यू कॉम्पिटिटर, इकॉनॉमिक रिसेशन, चेंजिंग कस्टमर प्रेफरन्स, स्ट्रिक्ट गव्हर्नमेंट रेग्युलेशन आर द एक्झाम्पल ऑफ. हे सगळ्यात थ्रेड्स आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर हे 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 134, काय म्हणते, टेक्निक इन द डिसिजन मेकिंग, कोणकोणत्या टेक्निक असतात, बीईपी म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट, इन्व्हेंटरी मॉडेल असते आणि लिनियर प्रोग्रामिंग, तिन्ही असतात. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 135, इज ए डिसिजन मेकिंग टेक्निक इन विच टोटल सेल्स आर इक्वल टू टोटल कॉस्ट, सो सो देअर. त्याला काय म्हणत असतं आपण, एक मिनिट, काय झालं ते सो देअर 134 का थोडस प्रिंट मिस्टेक आहे का बघतो मी, 2च मिनिटं वेळ घ्या. 1 सेकंद. 134 ला 134, 134, हा 134 झाला ना आपला, 135. 135 जो आहे, सो देअर इज काय म्हणतो आपण त्याला, बीईपी म्हणतो ना. म्हणजे काय झालं की, इज द डिसिजन मेकिंग टेक्निक इन विच टोटल सेल आर इक्वल टू टोटल कॉस्ट, म्हणजे नफा नाही तोटा नाही, तर त्याला आपण बीईपी म्हणतो, ब्रेक इव्हन पॉईंट. हा एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडासा कन्सेप्ट महत्वाचा आहे, ब्रेक इव्हन पॉईंट. आता त्याचा ऑप्शन नंबर 135 एक म्हणायचं, म्हणजे बीईपी म्हणत असतो ना. क्वेश्चन नंबर 136 घ्या, इन बीईपी टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट, नो प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे जेवढं आपलं म्हणजे दोन्हीसाठी इक्वल आहे ते, म्हणजे प्रॉफिट आहे नाही, तोटा आहे नाही, आणि जेवढा रेव्हेन्यू आहे तेवढीच टोटल कॉस्ट, म्हणजे सगळीकडे बॅलन्स आहे ते. तर त्याला आपण बीईपी म्हणत असतो जनरली. नंतर क्वेश्चन नंबर 137, बीईपी डिवाइड द प्रोडक्ट कॉस्ट इन टू टू टाइप्स, कोणकोणते असतात, फिक्स आणि व्हेरिएबल, हे दोन्ही टाइप्स असतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 138, द कॉस्ट डज नॉट व्हॅरीज विथ द प्रोडक्शन व्हॉल्यूम कॉल्ड एज फिक्स. म्हणतात ना, व्हॅरीज होत नाही प्रोडक्शन व्हॉल्यूम, म्हणजे जेवढं प्रोडक्शन वाढलं त्याच्या म्हणजे तशी कॉस्ट जर व्हॅरी होत नसेल, तर त्याला आपण फिक्स म्हणतो. 138चं किती असणार आहे उत्तर, 1 नंबरचं उत्तर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर, थोडं क्लिअर करतो म्हणजे समजेल तुम्हाला व्यवस्थित. क्वेश्चन नंबर घ्या आता 139, रेंट, सॅलरी, इन्शुरन्स आर द एक्झाम्पल ऑफ. आता बघा रेंट, बघा हे 100 किती सांगितलं मी, 139चं काय आहे उत्तर, 139चं जर आपण बघितलं तर फिक्स कॉस्ट आहेत नाही. 139चं 1 नंबर असणार आहे, 139 फिक्स कॉस्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर बघा किती आहे, 140, कॉस्ट चेंज अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ प्रोडक्शन कॉल्ड एज व्हेरिएबल कॉस्ट. चेंज होत आहे ना, त्याच्यामुळे सहज लक्षात राहील की आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. क्वेश्चन नंबर 141 बघा, रॉ मटेरियल, इलेक्ट्रिसिटी, डायरेक्ट लेबर, पॅकेजिंग आर द एक्झाम्पल ऑफ. किती आहे, 141चा ऑप्शन नंबर त्याचा 2, म्हणजे त्या व्हेरिएबल कॉस्ट आहेत सगळ्या. क्वेश्चन नंबर 142, रिकामी जागा दिली आपल्याला, इज अ टेक्निक यूज टू डिटरमाइन द ऑप्टिमम क्वांटिटी अँड टायमिंग ऑफ ऑर्डरिंग इन्व्हेंटरी टू मिनिमाइज द टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट व्हाईल इन्शुरिंग द सफिशियंट स्टॉक. त्याला काय म्हणत असतो आपण, इन्व्हेंटरी मॉडेल. म्हणजे काय करा, इन्व्हेंटरी मॉडेल मध्ये सोप्या भाषेत का, की इन्व्हेंटरी कॉस्ट म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक असते ना, तो स्टॉक जास्त करून ठेवायचा नाही, म्हणजे जेवढी नीड आहे ना तेवढाच ते स्टॉक ठेवायचा. म्हणजे त्या उगाच बाबा नाही तर जास्त नाकारायचा स्टॉक जर असेल तर आपल्याला सगळ्याच कॉस्ट वाढतील, तर त्याला आपण इन्व्हेंटरी मॉडेल म्हणतो.
क्वेश्चन नंबर 143, किती 142 झाला ना, 143 घ्या इकडे. Choose the correct sentence. Linear programming maximize the profit or the minimize the cost under constraint. बरोबर आहे. Inventory model maintain the optimum inventory with minimum cost. बरोबर. BEP find no profit no loss sales level. बरोबर आहे. तिन्ही सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 144 रिकामी जागा दिली आणि म्हटलं की सिस्टमॅटिक अप्रोच टू इम्प्रूव्ह द व्हॅल्यू बाय रिड्युसिंग अननेसेसरी कॉस्ट ड्युरिंग द डिझाईन स्टेज विदाउट अफेक्टिंग द प्रोडक्ट फंक्शन ऑर क्वालिटी. त्याला काय म्हणायचं असते की त्याला व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणतात. लक्षात घ्या, व्हॅल्यू इंजिनिअरिंग आणि व्हॅल्यू अनालिसिस मध्ये फरक आहे. आता जर डिझाईनच्या वेळेस जर आपण अननेसेसरी कॉस्ट रिड्यूस केली तर त्याला व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणायचं. आता बघा, व्हॅल्यू अनालिसिस कशाला म्हणायचं. क्वेश्चन नंबर 145 जर आपण बघितला, रिकामी जागा दिली सिस्टमॅटिक अप्रोच टू इम्प्रूव्ह द व्हॅल्यू ऑफ अन एक्झिस्टिंग प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्ट तयार झाल्यानंतरची प्रोसेस आहे. लक्षात घ्या, बाय इलिमिनेटिंग अननेसेसरी कॉस्ट विदाउट रिड्युसिंग इट्स फंक्शन ऑर द क्वालिटी, त्याला काय म्हणायचं, व्हॅल्यू अनालिसिस. म्हणजे व्हॅल्यू अनालिसिस कधी कधी असते, प्रोडक्शन झाल्यानंतर, आणि व्हॅल्यू इंजिनिअरिंग कधी असते, ड्युरिंग द डिझाईन, प्रोडक्ट डिझाईनच्या वेळेस, किंवा त्याला काय म्हणतो आपण, डिझाईन स्टेजच्या वेळेस ज्या काही गोष्टी आपण कॉस्ट रिडक्शनच्या गोष्टी करतो ना, त्याला आपण म्हणत असतो व्हॅल्यू इंजिनिअरिंग. आणि प्रोडक्ट तयार झाल्यानंतर काही आपल्याला कॉस्ट रिडक्शन करता येते का, तर त्याला आपण काय म्हणत असतो, व्हॅल्यू अनालिसिस. नंतरचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 146, फादर ऑफ व्हॅल्यू इंजिनिअरिंग कोण आहे, त्याचं LD माइल्स नाव आहे त्यांचं, फादर ऑफ व्हॅल्यू इंजिनिअरिंगचं LD माइल्स. क्वेश्चन नंबर 147, व्हॅल्यू इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट डेव्हलप बाय GEC न डेव्हलप केला, म्हणजे जनरल इलेक्ट्रिकल कंपनी यांनी हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. क्वेश्चन नंबर 148, फंक्शन डिवायडेड बाय द फंक्शन डिवायडेड बाय कॉस्ट कॉल्ड एज, त्याला काय म्हणत असतो आपण, व्हॅल्यू म्हणत असतो, प्राइस म्हणत नाही. क्वेश्चन नंबर 149, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा. व्हॅल्यू इज द वर्थ ऑर युजफुलनेस ऑफ द प्रोडक्ट टू द कस्टमर. बरोबर, त्यालाच व्हॅल्यू म्हणतो. पण प्राइस तसं नसते. प्राइस म्हणजे काय, तर प्राइस इज द अमाऊंट ऑफ द मनी पेड टू बाय अ प्रोडक्ट, म्हणजे पैसे ज्या याच्यात असते ना, ते त्याला काय म्हणतो आपण, प्राइस. परंतु त्याची युजफुलनेस किंवा वर्थ जे आहे ना, तर त्याला आपण व्हॅल्यू म्हणत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. दोन्ही करेक्ट आहेत ते. क्वेश्चन नंबर 150, इनक्रीज द फंक्शन व्हाईल कीपिंग द कॉस्ट सेम, तर त्याला त्यावेळेस काय असतं, व्हॅल्यू इन्क्रीज होणार. ऑप्शन नंबर 2 150चं. क्वेश्चन नंबर 151, रिड्यूस द कॉस्ट व्हाईल मेंटेनिंग द सेम फंक्शन, तेव्हा पण व्हॅल्यू इन्क्रीज होणार. बघा बघा, व्हॅल्यू, कारण की आपण काय लिहिला फॉर्म्युला, व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॅल्यू इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला एक लिहिला ना, व्हॅल्यू इज इक्वल टू फंक्शन, म्हणजे मी फक्त एफ लिहितो, डिवायडेड बाय सी म्हणजे काय, कॉस्ट. मग या फॉर्म्युल्यात जर हे सगळं ठेवलं आपण इथं, तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळते. म्हणजे काय, व्ही बरोबर व्हॅल्यू म्हणजे काय, फंक्शन डिवायडेड बाय कॉस्ट. जर असं असेल तर हे बरोबर ऑटोमॅटिक आपल्याला इथं ऑप्शन सापडतात. नंतरचा क्वेश्चन 152, टाइप्स ऑफ व्हॅल्यूज कोणकोणते आहेत, यूज व्हॅल्यू असते, एस्टिम व्हॅल्यू असते, कॉस्ट व्हॅल्यू आणि एक्सचेंज व्हॅल्यू. चारही ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. द ॲबिलिटी ऑफ द प्रोडक्ट टू परफॉर्म इंटेंडेड फंक्शन इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतात, यूज यूज व्हॅल्यू. कारण की इंटेंड म्हणजे काय, त्याचा यूज किंवा हेतूच म्हणतो ना, म्हणून त्याला ऑप्शन नंबर 1 153. क्वेश्चन नंबर 154, द अट्रॅक्टिव्हनेस ऑर द प्रेस्टिज दॅट मेक द प्रॉडक्ट डिझायरेबल कॉल्ड एज इस्टिम व्हॅल्यू म्हणायचं त्याला. क्वेश्चन नंबर 155, द टोटल कॉस्ट रिक्वायर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट इन्क्लुडिंग रॉ मटेरियल लेबर ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजेच काय, इनडायरेक्ट कॉस्ट, एक्झाम्पल रेंट इलेक्ट्रिसिटी कॉल्ड एज, त्याला काय म्हणत असतो आपण, कॉस्ट व्हॅल्यू म्हणतो. 155चं किती नंबरचं उत्तर असं, 2 नंबरचं. 156 बघा आता, द व्हॅल्यू ऑब्टेन व्हेन द प्रॉडक्ट इज सोल्ड ऑर एक्सचेंज, त्याला एक्सचेंज व्हॅल्यू म्हणायचं. दिसते सरळ सरळ, काही अवघड नाही त्याच्यात. क्वेश्चन नंबर 157, स्टेप इन द व्हॅल्यू अनालिसिस, त्याला कोणत्या, VCR स्टेप म्हणत असतो आपण, BC आणि एक R म्हणजे काय, ब्लास्ट, क्रिएट आणि रिफाईन, म्हणून तिन्ही बरोबर आहे. सिरियली आहेत, ब्लास्ट पहिली असते, दुसरी क्रिएट असते आणि तिसरी रिफाईन असते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर बघा किती झाले, 157. 158चा बघू. सिलेक्ट द प्रोडक्ट, कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट इट्स फंक्शन अँड कॉस्ट कॉल्ड एज, कोणती स्टेज, इन्फॉर्मेशन स्टेज किंवा ब्लास्ट स्टेज म्हणत असतो आपण. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 159, जनरेट द अल्टरनेटिव्ह आयडिया टू इन्क्रीज द फंक्शन ऑर रिड्यूस कॉस्ट अँड क्रिटिकली एक्झामिन द अल्टरनेटिव्ह कॉल्ड एज, कोणती स्टेज, क्रिएट स्टेज असते, ते 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 160, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह
इम्प्लिमेंट द चोजन अल्टरनेटिव्ह टू इन्क्रीज द प्रोडक्ट्स व्हॅल्यू. क्वालिटी स्टेज कोणती असते, रिफाईन किंवा इम्प्लिमेंटेशन स्टेज. ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर असणार आहे. 161 ते ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यामुळे इथं डबल वाचत नाही. म्हणजे बरेच क्वेश्चन थोडे फास्ट मध्ये घेतले. काही महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.